नमस्कार. आज आपण एका अशा निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याची वाट तब्बल 16 वर्ष पाहिली गेलीये. हो, 16 वर्ष. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती वाढली आहे. पण ही वाढ म्हणजे फक्त काही आकडे नाहीयेत, नाही. याच्या मागे एक मोठी गोष्ट आहे. चला तर मग जरा सविस्तरपणे पाहूया की हे नेमकं काय आहे. आणि आपण या कथेची सुरुवात करतोय ती थेट शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, म्हणजे त्या घोषणेपासून जी या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. हो, हे जे दिसतंय ते अगदी बरोबर आहे. 5 पट वाढ हा फक्त एक आकडा नाहीये, हा एक असा बदल आहे जो हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे. पण कसली आहे ही 5 पट वाढ? तर ही आहे ती मोठी बातमी. राज्य सरकारने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल 5 पट वाढ करायला मंजुरी दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर या निर्णयाची अंमलबजावणी लगेच सुरू होणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना या वाढीव रकमेचा फायदा तात्काळ मिळायला सुरुवात होईल. साहजिक आहे. पुढचा प्रश्न मनात येतो की या मोठ्या घोषणेचा नेमका फायदा कोणाकोणाला आणि कसा मिळणार आहे. चला तेच समजून घेऊया. तर ही योजना खूपच व्यापक आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मध्ये जे 21 प्रकारचे दिव्यांगत्व सांगितले आहेत त्या सर्वांना याचा लाभ मिळणार आहे. आणि तोही शिशुवर्गापासून म्हणजे अगदी नर्सरीपासून ते थेट 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना एक मोठा आधार मिळेल. आता बघा हे आकडे. इथेच तर खरी गंमत आहे. शिशुवर्ग ते 8वी पर्यंतच्या मुलांसाठी सरसकट 500 रुपये दर महिन्याला. 9वी आणि 10वीमध्ये जे विद्यार्थी वसतिगृहात राहतात म्हणजे निवासी, त्यांना मिळतील 800 रुपये. आणि जे घरी राहून शिकतात त्यांना 600 रुपये. आणि 11वी-12वीसाठी तर आकडा अजून मोठा आहे. वसतिगृहात राहणाऱ्यांना 1000 रुपये आणि घरी राहून शिकणाऱ्यांना 800 रुपये. म्हणजे विचार करा ही किती मोठी वाढ आहे. थांबा, गोष्ट इथेच संपत नाहीये. फक्त शिष्यवृत्तीच नाही तर 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अजून काही मदत आहे. त्यांचं पूर्ण शिक्षण शुल्क सरकार भरणार आहे. अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता म्हणून दर महिन्याला 150 रुपये मिळतील. आणि एवढंच नाही तर अभ्यास दौऱ्यासाठी वर्षाला 1500 रुपयांपर्यंतची मदतही दिली जाणार आहे. आणि या सगळ्याचा परिणाम किती जणांवर होणार आहे तर राज्यभरातले तब्बल 92,581 विद्यार्थी. इतक्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. हा आकडाच या योजनेचं महत्त्व सांगून जातो. पण ही वाढ इतकी ऐतिहासिक का म्हटली जाते? याच्या मागे एक मोठा संदर्भ आहे जो या निर्णयाला आणखीनच महत्त्वाचा बनवतो. हे एक वाक्य सगळं काही स्पष्ट करतं. तब्बल 16 वर्ष दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत 1 रुपयाचीही वाढ झाली नव्हती. विचार करा, या काळात महागाई कुठेच्या कुठे गेली, पण मदतीचा आकडा मात्र जागच्या जागीच होता. फरक किती मोठा आहे हे पाहिलं की धक्काच बसतो. आधी म्हणजे 8 ते 34 वर्ष जुन्या धोरणानुसार रक्कम होती फक्त 100 ते 200 रुपये महिना. आणि आता 2016च्या कायद्यानुसार सगळं बदललंय आणि हीच रक्कम थेट 500 ते 1000 रुपये प्रति महिना झालीय. हा बदल खरंच खूप मोठा आणि नाट्यमय आहे. मग प्रश्न पडतो की जे 16 वर्ष झालं नाही की अचानक आत्ता कसं काय घडलं? या बदलामागे नक्की काय कारण आहेत? कोण आहे यामागे? या बदलामागचा चेहरा आहेत तुकाराम मुंढे. सप्टेंबर 2023 मध्ये ते दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव म्हणून आले. आणि काय सांगायचं, फक्त 8 महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी एकामागे एक धडाकेबाज निर्णय घेतले. आणि ही जी शिष्यवृत्ती वाढ आहे ना, हा त्यांच्या बदली होण्याआधीचा अगदी शेवटचा मोठा निर्णय होता. आणि शिष्यवृत्ती वाढ हा काही एकटा निर्णय नव्हता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दिव्यांग योजनांसाठी एक खिडकी पोर्टल सुरू केलं. शासकीय नोकरी मिळवलेल्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी सुरू केली, आरक्षणाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि दिव्यांगांच्या शाळांमध्ये सुविधा आहेत की नाहीत याचीही खात्री केली. यातून त्यांची कामाची पद्धत स्पष्ट दिसते. म्हणूनच हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की त्यांच्या कार्यकाळाच्या अगदी शेवटी घेतलेला हा निर्णय त्यांच्या धडाडीची आणि कामाच्या पद्धतीची साक्ष देतो. त्यांनी जाता जाता एक खूप मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणला. चला आता या निर्णयाच्या आर्थिक बाजूवर आणि त्याच्या दूरगामी परिणामांवर एक नजर टाकूया. कारण प्रत्येक धोरणाला एक आर्थिक बाजू असतेच. हो, या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 23,11,00,000 रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ही रक्कम नक्कीच मोठी आहे. पण याला केवळ खर्च म्हणून पाहता येणार नाही. ही एक प्रकारची वचनबद्धता आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणात केलेली एक मोठी आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक आहे. या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करायला आणि स्वतःच्या पायावर उभारायला मदत होईल.
आणि हे सगळं विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नापाशी आणून सोडतं की प्रशासकीय व्यवस्थेमध्ये एखाद्या कर्तव्यदक्ष आणि समर्पित अधिकाऱ्याचं काम वर्षानुवर्ष रखडलेल्या एखाद्या धोरणामध्ये खरंच किती मोठा आणि सकारात्मक बदल घडून आणू शकतं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीत मोठी वाढ हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. शेअर नक्की करा. धन्यवाद.